विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण र या व्यंजन वर्णाच्या ते पण दंड नसणाऱ्या कंपित व्यंजन वर्णाच्या जोडाक्षरात लिहिण्याच्या 4 पद्धती पाहिल्यात। त्या पद्धतीला आज आपण थोडंसं आणखीन एक 5 मिनिटं रिव्हिजन देऊ आणि पुढे निघूया, जेणेकरून रेग्युलर बॅचेसचा हा फायदा राहील। बघा, काल आपण पाहिलं होतं, फार महत्त्वाचं हे र आपल्याला बऱ्याच ठिकाणी र या दंड नसणाऱ्या कंपित व्यंजन वर्णाच्या जोडाक्षरात लिहिण्याच्या 4 पद्धती, याच्यावरही प्रश्न विचारलेले आहेत। मग 4 पद्धतीचं विभाजन आपण दोन भागात करूया। त्यामध्ये सगळ्यात पहिले बघा, जोडाक्षराचं चाललंय आमचं हे। जोडाक्षरात व्यंजनानंतर येणारे र हे पूर्ण उच्चाराचे असते। येणारे र कसं राहील? पूर्ण उच्चाराचे। महत्वाचं आहे, म्हणजे याचा अर्थ व्यंजनाच्या नंतर येणारे व्यंजन र असेल आणि र च्या नंतर जर स्वर आला तर ते पूर्ण उच्चाराचेच असेल। हा नियम तर सर्वांनाच लागू आहे। बघा, एखादा व्यंजन येईल, हे र व्यतिरिक्त कोणते व्यंजन राहील, त्याच्यानंतर र व्यंजन, र मध्ये आलेले परत स्वर, अशा प्रकारे व्यंजनाच्या नंतर र चं स्थान गृहीत धरलेलं आहे इथं। स्वराच्या आधीचं र चं नाही, स्वराच्या आधी तर कोणताही व्यंजन कसा राहणार, याच्यामध्ये पूर्ण उच्चाराचाच राहणार आहे। मग यामध्ये बी दुसरं जे पाहिलं होतं आपण, जोडाक्षरात व्यंजना आधी येणारे र हे अपूर्ण उच्चाराचे असते। म्हणजे याचं जर स्थान पाहिलं तर र सर्वात आधी राहील, त्याच्यानंतर एक व्यंजन राहील, त्याच्यानंतर आणखीन एखादं व्यंजन राहील, त्याच्यानंतर आणखीन एखादं व्यंजन राहील। कमीत कमी तर 2 आवश्यकच आहेत आम्हाला, पण 2 पेक्षा जास्त जरी राहिले तरी काही टेन्शन घेऊ नका। सर्वांच्या आधी कोणाचं स्थान राहील? याच्यामध्ये र चं स्थान राहील, आणि त्याच्या पुढे कोण राहील? याच्यामध्ये स्वर। याचा अर्थ प्रत्येक वेळेस जोडाक्षरामध्ये एवढे व्यंजन यावे असं काही नाहीये, फक्त हे 2 महत्त्वाचं लक्ष ठेवा। व्यंजनाच्या आधी काय यायला पाहिजे? इथं र यायला पाहिजे। मग त्यामध्ये आपण र च्या लिखाणाच्या 4 पद्धती पाहिल्या। जोडाक्षरामध्ये त्याचे चिन्ह पाहिलेत। त्याच्यामध्ये उभा दंड असणाऱ्या जितके व्यंजन वर्ण आहे त्यांच्या डाव्या बाजूला एक तिरपी रेघ येत असते। या तिरपी रेघेमध्ये आपण पाहिलं की व्यंजनाच्या नंतर कोणाचं स्थान आलेलं आहे? र चं, आणि त्याला जोड कोणाची आहे? स्वराची। मग यासाठी आपण एक काल शब्द पाहिला होता, सप्रेम। सप्रेम म्हणजे याचा अर्थ ह्या जोडाक्षराचा आघात ह्या आधीच्या स वर पडलेला आहे, आधीच्या अक्षरात सप्रेम। मग ह्याचं जर फोड केली तर लक्षात येईल तुम्हाला की प अपूर्ण उच्चाराचा आहे, र पूर्ण उच्चाराचा आहे, आणि त्याला जोड कोणाची आहे? स्वराची। दुसरा एक पाहिला होता आपण त्याच्यामध्ये की अर्धदंड असणाऱ्याच्या खाली तुम्ही काकपद म्हणजे कावळ्याच्या पायाचं चिन्ह दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काकपद। काकपद म्हटलं तरी परत काय आलं? व्यंजन आलं, व्यंजनाच्या नंतर काय आलेलं? र, आणि र मध्ये काय? परत स्वर। यासाठी एक शब्द पाहिला तर आपण काल राष्ट्र। याच्यामध्ये सुद्धा र पूर्ण उच्चाराचा, शेवटी र चा उल्लेख होतो बघा, राष्ट्र। राष्ट्र म्हणजे याचा उल्लेख केला, परत याचा आघात होतो का याच्यावर? तर होतोय आघात। मग याची फोड केली होती आम्ही, श ट र अ। यामध्ये पूर्ण उच्चाराचं रच आहे, श ट हे अपूर्ण उच्चाराची व्यंजने आहेत। पुढे तिसरं जे घेतलं होतं आपण की रेफ किंवा रफार, हे फार महत्वाचं चिन्ह आहे आपल्यासाठी। रेफ किंवा रफार, काळा जो भुंगा असतो, कमळामध्ये असतो किंवा लाकडाला पोखरणारा असतो, त्या भुंग्याला सुद्धा द्विरेफ म्हणतात। लक्षात ठेवायचं, समानार्थी शब्दामध्ये पण रेफ, रेफ म्हणजे हे चिन्ह लक्षात ठेवायचं। म्हणजे तो भुंगा असा असतो आणि त्याला असा एक त्याचा पंख असतो आणि असा एक पंख असतो, लक्षात ठेवायचं। द्विरेफ म्हणजे 2 रेफ, म्हणजे ह्या पद्धतीने असतात। ह्या द्विरेफ त्याला म्हटलं, त्यालाच मिलिंद, त्यालाच मधुप, त्यालाच अली, त्यालाच भृंग, अशी त्याला नावं देण्यात आलेली आहे। तर द्विरेफ म्हणजेच काय? भुंगा, भृंग। मग रेफ किंवा रफार आलेला आहे। मग यामध्ये पाहिलं की अरे र आधी आहे, नंतर कोण आलेलं आहे? इथं व्यंजन। मग परत एक सांगितलं बघा
की एकाच व्यंजनाच्या आधी नाही, हे 2-3 व्यंजनाच्या पण आधी तो येऊ शकतो, सर्व व्यंजनाच्या आधी तो राहू शकतो. झाला. याला आलेली स्वराची जोड, म्हणजे याचा अर्थ र हे पूर्ण उच्चाराचं नाहीये, त्यानंतरचे येणारं व्यंजन जे स्वराला लागून आहे ते पूर्ण उच्चाराचे आहे. मग त्यासाठी आम्ही एक शब्द पाहिला होता काल, पर्वत. पर्वत पर्वत हिंदीवाल्यांनी त्याचा पर्वत झालं. त्यांचं 4 अक्षरी झालं पर्वत, आपल्या इथं मात्र 3च आहेत. बघा याचा परत याचा आघात झाला का याच्यावर, तर होतो आघात. इथं आघात होतो. जे कोणी आज नवीन आले असतील त्यांनी माहीत करून घ्यावा की आघात इथं पोट असं आतमध्ये जातं उच्चारताना. बघा नुसतं प म्हणा, प प प प प जात नाही. पर्वत 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 आतमध्ये जातं. मग ते किती आधीपासून आतमध्ये असलं तरी आतमध्येच जाईल, लक्षात ठेवायचं. बाहेर आलं तर मग ते चांगलंच दिसतं मग ते आतमध्ये गेलेलं. पर्वत पर्वत मग काय आलं याच्यामध्ये, र आधी आहे, नंतर व आहे, त्याच्यानंतर अ आहे. मी हे जे बाण दाखवतोय यांचा आघात होतोय, लक्षात ठेवा. या आघातासाठी मी काल लिहून दिलं होतं तुम्हाला. चला, आणि शेवटचा याच्यामध्ये राहिलेला आहे ते म्हणजे असं चंद्रकोरीचं चिन्ह आहे. हे झालं. ह्या चिन्हाला नाव नाहीये. परत हे काय झालं, अपूर्ण उच्चाराचं आहे, र आहे, रच्या नंतर येणारं व्यंजन आहे, आणि त्याच्यात परत काय आलेलं आहे, स्वर. हे अपूर्ण उच्चाराचे. या ठिकाणी येणारं व्यंजन हे जास्त करून य किंवा ह असते. य किंवा ह यांना जास्त कोणते जोडून येत असते. चला, मग आता यासाठी उदाहरण घेतलंय आपण. हे बघा बरं, वाचायला काय वाचतं, वर्राड. वर्राड आहे का ते, नाही, वऱ्हाड. वऱ्हाड वऱ्हाड. त्याचा आघात होत नाही, म्हणजे हे आघात रहित असणारं जोड अक्षर आहे. याचा आपण विग्रह करून पाहिला तर लगेच बघा बरं याच्यामध्ये दिसतंय की याच्यातलं एकूण एक व्यंजन काढा बाजूला. मग त्याच्यामध्ये र आलेले, ह आलेले, आणि त्याला लागलेले आ. मग हे आघातासहित आहे का आघात रहित आहे, मग इथं लिहूनच टाकतो मी आघात रहित, आणि वरचे 3 काय होते, आघाता सहित. चला, वऱ्हाड. त्याच्यानंतर हे आलं चऱ्हाट, कुऱ्हाड झालं. परीचं अनेक वचन पर्या, सुरीचं अनेक वचन सूर्या. सूर्याने सूर्या झालं. एवढं आपण काल घेतलं होतं. तर एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन, आपण लगेच पुढे निघूया. मित्रांनो, आता आपल्याला अक्षर काय आहे ते माहीत करून घ्यायचंय. अक्षर म्हणजे ध्वनिचिन्ह, आणि त्याला कोणकोणते ध्वनिचिन्ह वापरले गेलेले आहेत ते देखील आपल्याला पाहायचंय. अक्षरामध्ये आपल्याला स्वराक्षर पाहायचंय, स्वरादियुक्त अक्षर पाहायचंय, व्यंजनाक्षर पाहायचंय, त्याच्यानंतर व्यंजनाक्षरामध्ये स्वरादी मिसळलेलं पाहायचंय, त्याच्यानंतर जोडाक्षर पाहायचंय, आणि द्वित्व असणारं देखील आम्हाला जोडाक्षर पाहायचं आहे. चला, तर एवढं पाहिल्याच्या नंतरच आपल्याला दिलेला एखादा शब्द असेल तर त्या शब्दातले मूळ ध्वनी शोधा म्हटलं तर तो प्रश्न आपल्याला व्यवस्थितपणे काय करता येईल, हाताळता येईल. चला, त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण पाहूया की अक्षर किती पद्धतीने तयार होऊ शकतो, कारण अक्षरामध्ये जोडाक्षराचाही समावेश होतो, ते पुढे पाहणारच आहेत आपण. चला, अक्षरामध्ये बघा बरं, सर्वात पहिले जे आलेलं आहे ते 1 नंबरला आहे, ते म्हणजे स्वराक्षर. म्हणजे स्वतंत्र स्वर हा काय करू शकतो, अक्षराचं कार्य करू शकतो. कारण स्वतंत्र स्वर हा पूर्ण उच्चाराचा, तसाही स्वर हे मृदू आहेत आणि पूर्ण उच्चाराचे आहेत, ते अक्षर म्हणून कार्य करू शकतात. आपल्या इथं 14 एकूण स्वर आहेत, आणि 14 स्वरापैकी एक स्वर जो आहे तो अक्षर म्हणून काम करू शकत नाही, तो म्हणजे लू. कारण लू पासून सुरू होणारा आपल्याकडे एकही शब्द नाही. तुम्ही लगेच म्हणता सर क्लुप्ती आहे ना, माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की ते क्लुप्ती म्हणजे क पासून चालू होतं, लू पासून चालू होत नाही. चला, मग याच्यामध्ये स्वराक्षर म्हणजे स्वतंत्र स्वर अक्षराचं कार्य करू शकतं का, तर हो. बघा बरं, मी इथं शब्द लिहिला आई. तर यामध्ये दोन्हीच्या दोन्हीही अक्षरे ही स्वराक्षरे आहेत. बघा, यांना आणखी मला फोडता येणार नाही, फक्त आ अधिक ई एवढंच मला करता येईल. त्याच्यातले 2 जर तुम्हाला मूळ ध्वनी बाहेर काढायचे असतील तर. ठीक आहे, मी याच्यामध्ये दुसरा आणखीन घेतलंय. बघा बरं, हे माझंच नाव घेतलंय मी, पण याच्यामध्ये पहिलं जे अक्षर आलेले आहे अ, हे स्वराक्षर आहे, आणि नंतरचे 2 आहेत ते व्यंजनाक्षर आहेत, त्यांचे देखील फोड आपण नंतर पाहूच. दुसरा जो आलेला आहे याच्यामध्ये तो म्हणजे स्वरादियुक्त अक्षर. म्हणजे यामध्ये अक्षरामध्ये काय येईल माहितीये का, की स्वर आधी येईल आणि मग नंतर त्याच्यामध्ये येईल स्वरादी. स्वर आधी आणि नंतर काय झालेलं आहे, स्वरादी. स्वरादी सुद्धा आपल्याकडे हे लक्षात ठेवायचे की एक तर अनुस्वार असू शकतो किंवा काय असू शकतो, तो
विसर्ग असू शकतो. पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं की याला अनुस्वार केव्हा म्हणायचं आणि अनुनासिक केव्हा म्हणायचं ते पण आपण लक्षात ठेवूया. जेव्हा त्याचा खणखणीत उच्चार होईल तेव्हा तो अनुस्वार. तुम्ही शब्दात देखील लिहू शकता त्याला अनुस्वार, त्याला शब्दात देखील लिहू शकता तुम्ही अनुनासिक. इथं 2 टिंब देण्याच्या आहेत, त्याला शब्दात तुम्ही विसर्ग असं देखील लिहू शकता शब्दामध्ये. चला, या स्वर अधिक स्वरादी म्हणजे स्वरादीच्या आधी आलेला हा स्वर आहे, म्हणजे स्वरादीयुक्त अक्षर आपल्याला पाहायचं आहे. मग यामध्ये पहा बरं, मी इथं घेतले, वाचा आता याला. कसं वाचतो आपण? अंजली. काय वाचलं याला? अंजली. म्हणजे याचा अर्थ हे खणखणीत नाकातून उच्चारल्या चाललंय अवर असणारा 100% हा अनुस्वार आहे. चला, मग आता याचा आपण ह्या दोघांचं फोड करा बरं. काय होईल तर याच्यामध्ये अधिक काय झालेला आहे, हा टिंब दिलेला आहे, हा अनुस्वार आहे. एक तर तुम्ही असं लिहा किंवा अधिक अनुस्वार असं शब्दात लिहिलं तरी चालतं त्याला. दुसरं बघा बरं, याच्यामध्ये आपण घेतलंय समजा आता उशाप हा शब्द लिहिलाय. विसर्ग ज्या वेळेला आपण एखाद्या शब्दामध्ये वापरत असतो अक्षरामध्ये, तेव्हा हे वरचं छप्पर उघडं ठेवावं लागतं. त्याच्यासाठी एकदाच पूर्ण शिरोरेषा मारू नका. मग याच्यामध्ये यांना बाजूला काढा बरं, काय काय निघालंय तर याच्यामध्ये उ अधिक विसर्ग, किंवा याला तुम्हाला असं लिहिता येईल उ अधिक सरळ सरळ हा शब्द लिहिला तरी चालतो, विसर्ग. 2 पद्धतीने त्याचं लिखाण करू शकता. झालं. आता जर मी याच्यामध्ये असं लिहिलं असतं आणि इथं लिहिलं असतं 2 दारात, आता मात्र हा अनुस्वार आहे का? तर नाही, हा कोण झालाय? अनुनासिक. म्हणजे आता जर ह्या दोघांना जर तुम्हाला बाजूला काढायचं असेल तर काय करायला, याच्यामध्ये र आहे, र मध्ये आ आहे आणि इथे कोण आलेलं आहे. पण आता चिन्हावून नाही कळलं तर परीक्षेत तुम्हाला काय करा, मुद्दाम करून त्यांचं नाव देईल. मग सांगा की हा अनुस्वार आहे की अनुनासिक आहे. मुद्दाम करून तर तुम्हाला याचं नाव विचारेन. त्यावेळेला हे जे येणारे शीर्षबिंदू आहे ते अनुस्वार नसणार, ते कोण असणार आहे? अनुनासिक. बघा, इथं मात्र त्याला कात्रीत पकडता येईल जर त्याने त्याचा शब्दात उल्लेख केला तर. तिसरं पाहता याच्यामध्ये ते म्हणजे व्यंजनाक्षर आहे. म्हणजे एखादा व्यंजन वर्ण येईल आणि त्या व्यंजन वर्णामध्ये शेवटून काय मिसळलेला असेल? स्वर. एक लक्षात ठेवायचं, हे व्यंजन वर्ण असणारे ते एकच व्यंजन असणारे. आपण सध्या जोडाक्षराकडे गेलेलं नाहीत. मग यासाठी व्यंजन वर्णामध्ये स्वर मिसळून द्या. मग त्यासाठी मी एक शब्द लिहिलाय बघा बरं, याला आपल्याला फोडायचंय. या शब्दातील अक्षर आणि अक्षरातील मूळध्वनी वेगळे करायचे आहेत आम्हाला. वाचा बरं याला. गवत. गवत. बघा बरं, तिन्हीकडेही अ आहे. तिघांचे पाय मोडलेला आहे का? तर नाहीये, पाय मोडलेला नाहीये. पण व्यंजन मात्र स्पष्ट दिसायला लागली पाय न मोडता. याचा अर्थ त्या तिघांमध्ये पण अ आहे. 3 अ आहेत, पण तिन्ही अ चे उच्चार मात्र वेगळे आहेत. आपल्याला हा सुद्धा अभ्यास पाहायचा आहे की स्वरांचे एकूण किती प्रकारचे उच्चार असतात. तर 3 प्रकारच्या उच्चारांचा अभ्यास आपण नंतरच्या भागात करणारच आहोत. मग याच्यामध्ये काय आलेलं बघा बरं, वाचताना गवत. गवत तुमचं असं व वाचताना बघा असं लांबतंय बघा. गवत 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 व व व लांबतंय. आणि त म्हणताना फार कमी वेळेत वाचतोय. जसं इंग्लिशमध्ये नाही का हे असे वाचतात. आता काय वाचतंय त्याला सांगा. बॅट. बॅट आहे कधी? बॅट. 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 म्हणून तुम्ही प्रोनाउन्सिएशन बघा, त्याचं असं लिहिलेलं असतं पाय मोडून. मग त्यांचं म्हणणं आहे याचा पूर्ण ट असा उच्चार करू नका. बॅट. बॅट. इथं पण बघा गवत 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 असा उच्चार त्याच्यामध्ये करावा लागेल. ती पुढे पाहूच आपण. या तिघांचं वेगवेगळे करा बरं. काय काय मध्ये ग अधिक अ अधिक व अधिक अ अधिक त अधिक अ आले. गडबडीमध्ये स्वराचा पाय मोडू नका. आपल्याला व्यंजन वर्णाचाच पाय मोडायचा आहे हलचिन्ह द्यायचं असेल तर. पुढे 4थ्या क्रमांकावर निघालोय. काही जर म्हणतील सर हे तिघ सोबत नांदत नाही का? व्यंजन वर्ण स्वर आणि स्वराधी. हो नांदतात ना. तिघांना घेऊन सुद्धा एक अक्षर चालू शकते. पहा यामध्ये घेतलेले आहे व्यंजन वर्ण. व्यंजन वर्णानंतर कोण आले? स्वर. आणि स्वराच्या नंतर आलेले आहे स्वराधी.
यांचा क्रम लागला का? व्यंजन वरातीनंतर स्वरादीनंतर स्वरादी, यांचा क्रम मागपुढे करायचा नाही. चल, हे स्वरादी कोण आहेत? एक तर अनुस्वार असेल किंवा विसर्ग. मग यामध्ये शब्द घेतलाय बघा बरं, हा कंठ. काय घेतलाय? कंठ. आता कंठ मध्ये यांना फोडा बरं तुम्ही. काय काय फोडता? क अधिक अ अधिक अनुस्वार कंठ. आणि दुसरा घेतलाय मी दुःख. दुःख. चला याला फोडा. नाही तर काय म्हणते सर हे नेमकी विसर्ग कोणाचं आहे? दूचं आहे का खचं आहे का दोघाचं नाही आहे का बेवाराचं आहे का? तर नाही, ते आधीच्याचं आहे, कारण आधीच्याचं स्वराच्या नंतर त्याचं स्थान आलेलं आहे. मग ह्यालाच घेऊन फोडा. काय त्याच्यामध्ये बघा, द अधिक रस्व उ अधिक विसर्ग. ते तुम्हाला शब्दात देखील लिहिता येतात, विसर्ग या पद्धतीनं. चला, आता 5वा क्रमांक कोणाचा आहे तो महत्वाचा आहे आपल्यासाठी. आता सुरुवात होईल ती म्हणजे जोडाक्षराची. अक्षरातलाच भाग आहे हा जोडाक्षर. कारण जोडाक्षराची परीक्षेमध्ये नेहमी व्याख्या विचारतायत. मागे 1-2 वर्ष झाले की त्याच्या व्याख्यावर जास्त भर चाललेला आहे जोडाक्षराच्या. जोडाक्षर म्हटलं तर काय असतं? व्यंजन असते आणि संयुक्त व्यंजनामध्ये कोण मिसळलेला असतो? स्वर मिसळलेला असतो, तेव्हा तयार होतं जोडाक्षर. मग या संयुक्त व्यंजनामध्ये विशेष संयुक्त व्यंजनांचा देखील समावेश होतो. मग क्ष ज्ञ, पुढे त्र आणि आणखीन येणारे बाकीचे. त्याला संयुक्त व्यंजन कशाला म्हणतात याची सुद्धा ते व्याख्या विचारू शकतात. त्याला पा या संयुक्त व्यंजनामध्ये आपण पाहूया. बघा, कमीत कमी किती पाहिजे आम्हाला? 2. कमीत कमी व्यंजने किती पाहिजे? 2. 2 किंवा त्यापेक्षा जास्त. एकच किंवा भिन्न उगमस्थान असणारी व्यंजने जोडली जातात व त्यात स्वर मिसळतो, तेव्हा तयार होतं काय? पूर्ण जोडाक्षर. म्हणजे संयुक्त व्यंजन इथपर्यंतच घेऊया आपण. म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त, एकच किंवा याच्यामध्ये एक शब्द राहिलेला आहे जास्त. 2 किंवा त्यापेक्षा जास्त, एकच किंवा भिन्न उगमस्थान असणारी व्यंजने जोडली जातात व त्यात काय मिसळतो? स्वर. मग आपण याचे काही उदाहरणच पाहूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला. पहा बरं, मी इथं एक शब्द लिहिलं अक्षर. सरनी शब्दच अक्षर घेतलाय, याच्यामध्ये अ नाही, आपल्याला क्षचा अभ्यास करायचा आहे. मग सांगा आपण क्ष अधिक अ असं लिहिणार का त्याला? तर क्ष अधिक अ असं लिहू नये. मग हे काय एकच व्यंजन वर्ण आहे का? तर नाही, हे 2 व्यंजनापासून तयार झालेले आपल्याला याला 2 व्यंजनच मोजावी लागतात. मग याच्यातून त्याला परत वेगळं करा, हे असं लिहू नये. मग याला परत वेगळं केलं आम्ही, क अधिक श अधिक अ आले अक्षर. आता मी इथे शब्द लिहिला अज्ञान. चला, ज्ञान लिहिताना आपण असं लिहिणार का त्याला ज्ञ लगेच त्याच्यामध्ये आले आ असं लिहायचं नाही. आपल्याला परत तयार करावं लागतं त्याचं द अधिक न अधिक य अधिक आ ज्ञा ज्ञा ज्ञान. झालं, द न य त्याच्यामध्ये घ्यावे लागेल. पुढे जर पाहिलं तर आपण घेतलं याच्यामध्ये हा शब्द बघा. आता कसं लिहिला मी इथं? वस्त्र. वस्त्र वस्त्र. नाही कळलं तर वसतर. म्हणजे कळण की र पूर्ण उच्चारायचं आहे. वस्त्र शेवटी र ऐकू येते बघा. वस्त्र वस्त्र. म्हणजे याला जरा फोडलं तर कसं लक्षात येईन? चला, याच्यामध्ये कोण आहे? स आहे, त्याच्यानंतर त आहे, त्याच्यात परत कोण आहे? र आहे आणि काय आहे? अ. मग पूर्ण उच्चाराचा कोण याच्यामध्ये? र पूर्ण उच्चाराचा आहे. आता तुमच्यासाठी जर समजा मी इथं असं लिहिलं आणि तुम्हाला म्हटलंय वाचा आणि यांचा क्रम सांगा म्हणून, काय वाचता क्रम सांगता येईल? क्रम यांचा पहा. मग आता क्रम सांगायला गेलं तर काय म्हणतील बघा. हे कसं लिहिलंय सर न? मी इथं लिहून दाखवतो. वर्ष लिहिलंय. मग सांगा याच्यामध्ये कोण आहे? त आहे, स आहे, त्याच्यानंतर य आहे, र आहे, अ आहे. सांगा. त आहे, स आहे, र आहे, य आहे, अ आहे. काय म्हणते? नाही रे, त आहे, र आहे, स आहे, य आहे, अ आहे. नाही रे, र आहे, त आहे, स आहे, य आहे, अ आहे.
कोणता याच्यातला नेमकी कन्फर्म? काय म्हणतील सर याच्यात त दिसतंय सर, त हे तर गेलं सर, या तिघातच सर. आता बघा आता त नंतर सच्या नंतर काय म्हणतील, अरे ते जे रफारवालं होतं ना, ते रफारवालं व्यंजनाच्या आधी येतं सरनं सांगितलं होतं, व्यंजनाच्या आधी. पण कोणत्या व्यंजनाच्या आधी? तर काही जण दिमाग लावतील, हे तर होतच नाही भाऊ, व्यंजनाच्या नंतर गेलं, हे व्यंजनाच्या आधी आलं, हेच होईल. काय होईल? हेच होईल. बघा आपल्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये हे असू शकतं, तर हे चुकलेलं आहे. खरं काय? बघा सगळ्या व्यंजनाच्या आधी कोण आहे? र. ज्याला आम्ही हाकलून लावलं होतं तोच बरोबर होता. बरं, हे बाकीचे वरचे 3 काय होते? चुकीचे होते. असं त्याच्यामध्ये म्हणजे हे वस लिहित असताना याच्यामध्ये कोण येईन? त्याच्यामध्ये र आधी आलेले आहे, नंतर त आलेले आहे, नंतर स आलेले आहे, नंतर य आलेलं आहे, त्याच्यापुढे कोण आलेलं आहे? अ आलेलं आहे. झालं? पहा आता आपण जोडाक्षराचाच भाग आहे पुढे घेतोय, तो जोडाक्षरातूनच चाललेला आहे, वेगळा निघतोय. संयुक्त व्यंजनाचा तो भाग मानला जातो. परत आपण त्याला स्वतंत्र लिहितोय, त्याच्यामध्ये त्याला द्वित्व किंवा त्याला द्वित्व असं देखील म्हणतात. म्हणजे एका व्यंजनाची द्विरुक्ती होते. म्हणजे एक व्यंजन किती वेळेस येईल? 2 वेळेस येईल. झालं? म्हणजे एका व्यंजनाला परत तेच व्यंजन जोडले जाते आणि त्याचा स्वर मिसळतो, त्याला म्हणतात द्वित्व. बघा यामध्ये काय, या द्वित्व मध्ये सुद्धा काय मिसळावं लागेल तुम्हाला? स्वर. तरी तो कोण होईल? जोडाक्षरच तयार होईन. बघा एका व्यंजनात परत तेच व्यंजन जोडले जाते व त्यात स्वर मिसळतो. तो कोण झालाय? तो जोडाक्षरच तयार झाला. संयुक्त व्यंजनाचाच भाग आहे द्वित्व. मग यांच्यामध्ये घेतलाय आपण. बघा बरं, हत्ती. काय झालं सर? हे तला त जोडल्या गेले, हत्ती तयार झाले. झालं? द्वित्व इथं तयार झालेलं आहे. तुम्ही घेतलं बघा हे पट्टी घेतलं, टला ट जोडलं. तुम्ही घेतलं रक्कम, आडव्या मांडणीमध्ये रक्कम, उभ्या मांडणीमध्ये पण कच्या खाली क लिहिता येईल तुम्हाला. त्याला तुम्ही म्हटलं अन्न, न जोडलं गेलं, अन्न खातो. नळाच्या नला नळाचं न जोडलं गेलं, अन्न. त्याच्यामध्ये घेता येईल. तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. याला वेगळं करायचं असेल तर काय करणार तुम्ही? फक्त क अधिक अ, बस, बाकी काही वेगळं करणार नाही. इथं ट अधिक अ, क ई दीर्घ ई. इथं त अधिक दीर्घ ई. त्यांचं तुम्हाला विग्रह करता येईल. तर एवढं एक स्क्रीनशॉट काढून घ्या. परीक्षेमध्ये आधी जो प्रश्न येत होता, लक्ष ठेवायचं की दिलेल्या शब्दामध्ये एकूण मूळध्वनी किती, असा प्रश्न विचारला जायचा आहे. किती हा विचारला जायचा आहे. मग त्यांना कळलं की त्याच्यामध्ये सुद्धा टेक्निक निघू शकतात. मग त्यांनी काय केलं की मागील 2-3 वर्षांमध्ये परीक्षेमध्ये असे प्रश्न टाकायला सुरुवात केली की दिलेल्या शब्दातील मूळध्वनी वेगळे करा, मूळध्वनी सांगा. म्हणजे याचा अर्थ आता ते 4 पर्यायामध्ये आपल्याला कोणतं बरोबर आहे कोणतं नाही ते शोधावे लागते, त्यांना वेगळं करता आलं पाहिजे. तर ते आपण आता पाहणार आहोत. पहा, दिलेल्या शब्दातील मूळध्वनी वेगळे करा. मूळध्वनी म्हणजे कोण? तर वर्ण. म्हणजे एक लक्ष ठेवायचं, शब्दातून ते अक्षरात आले पण अक्षर नका वेगळे करून म्हणतात, डायरेक्ट काय करा म्हणतात, त्यातले मूळध्वनी आम्हाला वेगळे करून दाखवा. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये मी एक एक शब्द घेत जाईल. असे आपल्याला 44-45 शब्द कंडक्ट करायचे आहेत. काही मी तुम्हाला घरी सुद्धा करायला देईल. ठीक आहे. यामध्ये करत असताना काय करूया आपण, एका दगडात 2 पक्षी मारायचे. त्याचं शुद्ध लेखन शिकायचंय आणि तो शब्दाचा त्याचा आपल्याला वर्ण सुद्धा बाजूला काढायचे आहेत. समजा आता मी पहिला शब्द लिहिला इथं गृहपाठ. हा बरोबर आहे का? हा बरोबर आहे. गृहपाठ. हा गृहपाठ बरोबर आहे का? हा ग्रहपाठ बरोबर आहे. मनातल्या मनात गृहीत धरला असन तुम्ही. तर याच्यातला हा चुकीचा आहे आणि हा बरोबर आहे. गृहपाठ. कारण घरी दिलेला तो पाठ असतो ना, गृहपाठ. आता त्यात काही विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे,
तो म्हणजे त्यांना रचं चिन्ह आणि रूचं चिन्हामध्ये नेहमी गोंधळ करता येते. आपण रचे चिन्ह पाहिले असतील बघा की रचे चिन्ह आपल्याकडे 4 होते. एक उभा दंड असणार, त्या डाव्या बाजूला तिरपी रेघ होती, त्याच्यानंतर अर्धदंडाच्या खाली काकपद होते, डोक्यावर रपार होता आणि पोटामध्ये सुरा घुसला होता. झालं. आणि तुम्हाला जर ह्या रूचं चिन्ह पाहायचं असेल तर हे रूचं चिन्ह असं खालून रुकार असते आणि हे रुकार जेव्हा एखाद्या व्यंजनात जोडले जाते तेव्हा जोडाक्षर तयार होत नाही. जोडाक्षरासाठी आपल्याला कमीत कमी 2 व्यंजन आवश्यक असतात, तेव्हा ते रू मात्र काय होईल, मग जोडाक्षरमध्ये घेता येणार, असं घेता येणार नाही. आता तुम्हाला म्हटलं सांगायच्यामध्ये जोडाक्षर किती आहे मोजा म्हटलं तर पटकन काही जण मध्ये सर 1. हा का सर 1 जोडाक्षर आहे का? त्याचं काहीच उत्तर नाही आमच्याकडं. आपण लगेच म्हणतो काही नाही सर, जिथं गिचिड मिचिड लिहिलेलं असलं ना की तेव्हा समजायचं जोडाक्षर आहे, एकापेक्षा जास्त त्याच्यामध्ये आलेले आहेत. तसं नाही, जोडाक्षरामध्ये कमीत कमी किती व्यंजन पाहिजेत? 2 व्यंजन 1 स्वर. 2 व्यंजन 1 स्वर जोडाक्षर, लक्षात ठेवायचं. 1 व्यंजन 2 स्वर नाही, कमीत कमी 2 व्यंजन 1 स्वर असेल तर काय घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये? जोडाक्षर. आता चला यांना आपण वेगळं करू शकतो सहज. पहा बरं याच्यामध्ये काय काय, हे तर चुकलेल्याचे प्रश्नच येत नाही. त्याच्यामध्ये ग, त्याच्यानंतर हे कोणतं चिन्ह आलेलं आहे? हे ऋषीचं रू. त्याच्यानंतर ह मध्ये कारण याचा पाय मोडलेला आहे का? नाहीये. व्यंजन वर्णाचा जर पाय मोडलेला नसेल तर त्याच्यातून बाजूला काढायचं. त्याच्यामध्ये दुसरा स्वर असेल तर तुम्हाला लक्षात येईनच तो. चला, गृह पाठ, प त्याला आलेलं आहे आ, पुढे आलेलं आहे ठ, त्याच्यानंतर आलेले गृहपाठ. दुसरा शब्द मी देतोय, पहा बरं याच्यामध्ये शुद्ध लेखन पण पाहून घ्यायचं. अनुसया बरोबर आहे का? अनुसुया बरोबर आहे का? अनसुया बरोबर आहे. धरलंय मनामध्ये गृहीत? तुम्ही बऱ्याच वेळेस हा शब्द जर वाचला असाल, परीक्षेमध्येही बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, आणि तुम्ही जर ऐकलेला असाल तर बघा, मी जास्त करून तुम्ही पहिला शब्द ऐकला असाल अनुसया. अनुसया मातेचे मंदिर. काय म्हणजे मावशीचंच नाव आहे अनुसया, पण शुद्ध लेखनामध्ये पहा बरं, हे अनुसया चुकलेलं आहे, हे अनुसुया चुकलेलं आहे. याच्यामध्ये हेच बरोबर आहे, कारण हा जर शब्द जर पाहिला तर हा असा आहे अन अधिक असूया. असूया म्हणजे आसक्ती, कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा इच्छा नसलेला, नसलेली असा पुरुष किंवा स्त्री, तिला म्हटलेलं अनसुया. अनसुया वेगळं केलं तर काही फरक पडला नाही यांच्यामध्ये. बघा बरं, अधिक न अधिक अधिक स अधिक दीर्घ उ अधिक य अधिक आ झालं अनसुया. शुद्ध लेखन पण आपलं मोकळं होऊन झालंय. तिसरा जो शब्द घेतोय बघा बरं, मी इथे घेतलंय प्रावीण्य. हा बरोबर आहे का? प्रावीण्य हा बरोबर आहे. आला ना परत प्रश्न. आता काही नाही विचारायचं, ह्याच्या आधी एवढंच विचारायचं बघा, प्रवीण शब्द येतो का तुला? प्रवीण लिहिता बघ बरं, प्रवीण कसा लिहिशील तू? प्रवीण काय म्हणते हे बघा सर, प्रवीण असं लिहितात का प्रवीण असं लिहितात? इथूनच तर प्रॉब्लेम आहे सगळा. वाचा काय असतात प्रवीण. प्रवीण तुम्ही वाचलं की लक्षात येईल तुम्हाला. वी वी बघा दीर्घ आहे बघा. प्रवीण प्रवीण जाणत का? प्रवीण मास्टर निपुण. प्रवीण हे होतच नाही. कोण होतं याच्यामध्ये? प्रवीण हे होत आहे. आणि ज्या वेळेला आपण याला य प्रत्यय जोडतो, शेवटच्याला य प्रत्यय जोडला की समजायचं सुरुवातीचं जे आद्य अक्षर आहे त्याच्यामध्ये अ ची वृद्धी होऊन काय होतंय? आ होते. आणि म्हणून हा शब्द इथं चुकलेला आहे. हा बरोबर याच्यामध्ये प्रावीण्य. प्रवीणचं काय झालंय? प्रावीण्य झालं. पा आता याचं काय करा, याच्यात मूळ ध्वनी वेगळे करा. याच्यामध्ये जोडाक्षरे किती आलेत असं जर त्यांनी विचारलं तर सांगता पाहिजे. याच्यामध्ये 2 जोडाक्षरे आहेत. कस काय? हे बघा, न ला य जोडलं, 2 व्यंजन आले. इथं प च्या खाली र आहे. प पूर्ण उच्चाराचं आहे का र पूर्ण उच्चाराचं आहे? वाचा. त्याला रपरा वाचता का? रपरा. रपरा का प्रा? रपरा का प्रा? प्रा म्हणजे प अपूर्ण उच्चाराचं, र पूर्ण उच्चाराचं, रा रा प्रा प्रा प्रावीण्य आले. चला याच्यामध्ये काय आलेलं? प आलेले, र आलेले, पुढे आ आलेले, त्याच्यानंतर व आहे, दीर्घ ई आहे, बाणाचं न आहे, त्याच्यामध्ये य आहे, त्याच्यामध्ये अ आहे.
प्रावीण्य ते आलं. प्रवीणचं काय झालंय पुढं? प्रावीण्य. पुढचा जो शब्द आहे चौथा बघा, वज्रहृदयी. यामध्ये एकूण अक्षरे किती एवढं जरी विचारलं तरी लेकरं फसू शकतात. काय म्हणते मग बरं, 1 2 3 आणि हे दोघं मिळून झाले 4. हे जोडाक्षर आहे का? मला सांगा तुम्ही. असं वाचतं तिला वज्रहृदी, वज्रहृदी, वज्रहृदी नाही येते, वज्रहृदयी. द पूर्ण उच्चाराचं याचा पाय मोडलेला नाही, हे का जोडाक्षर नाही. चला पुढचा प्रश्न विचारतो. जोडाक्षर किती दिलेल्या आहे शब्दामध्ये? लगेच काही जण म्हणतील 3. 3 आहेत का? नाही सर 2. 2 आहे का? नाही सर 1. काही तर म्हणते 1 नाही. नाही 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 नाही. बघा हे जोडाक्षर आहे की नाही? ज ला र लागलेला आहे, जोडाक्षर आहे. हे जोडाक्षर आहे का? तर नाही. जर याला ग्रहित धरला असं तर किती होतील तुमचे? 2. काय म्हणते? नाही सर मी याला ग्रहित नव्हतं धरलं सर, मी याला ग्रहित धरलं होतं आणि याला ग्रहित धरलं होतं, 2 झाले होते सर. पहिली गोष्ट हे दोघंही जोडाक्षर नाही आहेत, हे एकूण 3 अक्षर आहेत बघा. हृदयी, हृदयी. याच्यात एकच जोडाक्षर आहे फक्त, वज्र मधलं ज्र. आता याचा विग्रह करूया आपण. चला काय काय दिसतं याच्यामध्ये? व अधिक अ अधिक ज अधिक र अधिक अ आलं वज्र. आता हृदयीमध्ये बघा काय आलेलं आहे? ह. त्याच्यामध्ये आलं हे ऋषीचं रू. पुढे आलेलं द, द मध्ये अ, त्याच्यानंतर य, य मध्ये दीर्घ ई आलं वज्र हृदयी. पुढचा आणखीन एक शब्द पाहायचा आहे आपल्याला. पहा तुम्ही ठरवा. आता मी वाचतच नाही त्याला. देदीप्यमान का दैदिप्यमान? झकास कोणता वाटतो? देदीप्यमान. झकास कोणता वाटतो? दैदिप्यमान. दैदिप्यमान. यश मिळवलं आमच्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी. दैदिप्यमान. डोळे दिपवून टाकणार. हे चुकलेलं आहे लेकरांना. हे उत्तर बरोबर आहे. देदीप्यमान झालं. दीप, दीप हा शब्द पण समजून घ्यावा की मराठीमध्ये असे संस्कृतातले आलेले नील, दीप, जीव हे मूळचे शब्द आहेत आणि हे दीर्घमध्येच लिहावेत, हे रस्वमध्ये करू नये. त्याच्यामुळं कोणी दीपक लिही म्हटलं तर दी दीर्घच लिहायचं, रस्व लिहायचं नाही. दीपावली लिहायचं असेल तरी दी दीर्घच लिहायचं. दीपावली. दीपेश म्हटलं तरी दीर्घच लिहायचं. त्याला संदीप म्हटलं तरी दी दीर्घच लिहायचं. नंदादीप म्हटलं तरी दी दीर्घच लिहायचं. उद्या कोणी म्हटलं की अरे जीव, जीव, जीवन तर जी दीर्घच ठेवायचं. जीवन. त्याला काय म्हणते? जीविका तरी जी दीर्घच ठेवायचं. सजीव. काही जण म्हणते सजीव असं लिहिते, सजीव. निर्जीव सुद्धा असं लिहितात, निर्जीव. धिंगाणा सुरू आहे सगळा जिकडं तिकडं. पहा सगळ्या सजीव असं आहे का? सजीव. जी दीर्घ. हे चुकलेलं आहे, हे पण चुकलेलं आहे. तुम्हाला निर्जीव असं लिहावं लागेल, सजीव असे लिहावं लागेल. तसंच तुम्ही नील बघा. निलेश, नीलकंठ. मी नीळकंठने म्हटलं, ळ म्हटलं तुम्ही मराठीत आणता त्याला मग नीरस्व होईल. नी निलिमा. लक्षात ठेवायचं आहे बघा. निलिमा. निलिमा म्हणजे निळा रंग. काही म्हणतात ना सर हे मस्तपैकी हे असं असतं आणि हे असं असतं. जब वी मेट पाहिलं असेल ना. शाहिद कपूर असा आहे आणि करीना कपूर अशी. जब वी मेट लक्षात ठेवायचं. ह्या चिन्हाकडे जास्त त्याचं भर आहे. इकडं दीर्घ असले की तिकडून काय आलं? रस्व. जास्त तसं आहे शुद्ध लेखनामध्ये. मग दैदिप्यमान मध्ये या नाही ना. देदीप्यमान. कोणतं येते? देदीप्यमान. मग देदीप्यमानचा सरळ सरळ विग्रह करणं आता त्यातलं मूळ ध्वनी विग्रह करणं काही अवघड राहिलं नाही. बघा बरं काय काय याच्यामध्ये हे चुकलेलंच आहे. द अधिक ए. देऊ का मात्रा? याच्यावर जशी एक मात्रा आहे तशी याच्यावर मात्रा द्यायची की नाही द्यायची? लवकर सांगायचं. तर त्याच्यावर मात्रा द्यायची नाही. तो म्हणतो की मीच एक मात्रा असतो. मी जेव्हा कोणाच्या अंगात घुसतो तेव्हा डोक्यावर जाऊन बसतो. झालं.
तुम्ही जर याच्यावर मात्रा दिली तर परत या घरात दुसतान चुकीचं. बघा, द अधिक ए अधिक द अधिक दीर्घ ई अधिक प अधिक य अधिक अ अधिक म अधिक आ अधिक न अधिक अ देदीप्यमान. पुढचा शब्द बघा, उपजीविका. मी असा लिहिला उपजीविका, असा लिहिला उपजीविका, असा लिहिला उपजीविका. सांगा कोणता बरोबर आहे याच्यातला? आता काय सर म्हणते ना, आत्ता काय नाही जीवच जी दीर्घ आहे, याच्या जी दीर्घ आहे का? अरे नाही, हे तर घरी गेलं पहिलं. चला आता याच्याकडे पाहूया. आणि सरनं सांगितलं तर जेव्हा लक्षात ठेवायचं, हे इकडून आहे तर ते तिकडून पाहिजे, हेच आहे त्याचं उत्तर. चला वेगळं करायला सहज करता येईल. उ अधिक प अधिक अ अधिक ज अधिक दीर्घ ई व अधिक ह्रस्व ई अधिक क अधिक आ. उपजीविका. पुढचा एक शब्द बघा, 7वा. याच्यातला कोणता बरोबर वाटतोय? महात्म्य बरोबर आहे का महात्म्य बरोबर आहे? महात्म्य का महात्म्य? बघा बरं, मूळ शब्द जर पाहिला तर तो महात्मा आहे. आणि महात्मामध्ये आता तुम्हाला काय करायचं बघा बरं. काय म्हणते सर? महात्माचं महात्म्य. बरोबर आहे सर. हे बघा, तिथलं आ काढलं, त्याला य लागलेला आहे. य प्रत्यय जोडताना आताच आपण पाहिलं होतं की सुरुवातीच्या आद्य अक्षरातील अ मध्ये वृद्धी होऊन आ होईन, म्हणून हे महात्म्य चुकलेलं आहे. महात्म्य बरोबर आहे. भाववाचक नाम देखील आहे ते. मात्याचं वेगळं करणं काही अवघड राहिलं नाही. म अधिक आ अधिक ह अधिक आ अधिक त अधिक म अधिक य अधिक अ. महात्म्य. पुढचा शब्द आणखीन पहा. पाश्चात्य बरोबर आहे का पाश्चात्य बरोबर आहे? आणि काय सरनं तर सारखंच वाचलं दोन्ही पण. पाश्चात्य का पाश्चात्य? याच्यामध्ये काही फरक दिसतो का? दिसतो नाही. तर त बघ ना, त ला त्य लागलेला आहे. त ला त्य लागलेला आहे. पुन्हा इथं अभ्यास करण्यासारखा आहे. कोणता? पाश्चात्य. लक्षात ठेवा, मी पाश्चात्य म्हटलेलं आहे, पाश्चिमात्य नाही. पाश्चिमात्य असतं तेव्हा फक्त त्य असतं, त्याला परत त जोडलेलं नसतं. तर याच्यातला हा शब्द चुकीचा आहे, कारण मूळ शब्द पश्चात आहे. आणि त्या पश्चातला तुम्ही शेवटून य जेव्हा जोडणार तेव्हा प मध्ये प च काय होईल? पा होईल. बघा, पाश्चात्य. त्य नुसतं य ने जोडलं तर याला आपण काय जोडलेलं आहे? त्य प्रत्यय जोडलेला आहे, म्हणून ते तयार झालं. बघा, पाश्चात्य म्हणजे हे झालं याच्यातलं करेक्ट. मग जोडा बरं काय काय याच्यामध्ये. प अधिक आ अधिक श अधिक च अधिक आ अधिक त अधिक त अधिक य अधिक अ. पाश्चात्य तयार झाला. पुढचा जो शब्द येणार आहे 9 क्रमांकाचा बघा, कीर्तिवान बरोबर आहे का? हा, कीर्तिवान. आता दुसरा येतोय बघ बरं का? हा बरोबर आहे, कीर्तिवान. कीर्ती कीर्ती कीर्ती. बघा, आपल्या आसपास कोणी कीर्ती नावाची मुलगी असू शकते, किंवा तुमच्यातलं कोणाचं नाव असू शकतं, किंवा घरातल्याचं नाव असू शकतं, काय सांगता येत नाही. बघा, कीर्ती की कीर्ती, ही काय हे काय काय म्हणते सर? हे कीर्ती तर की दीर्घ, ती पण दीर्घच असतं सर, हेच असं बहुतेक. नाही, हे चुकलेलं आहे. हे आहे कीर्तिवान. मग यामध्ये विग्रह करणं काही अवघड नाही. क अधिक दीर्घ ई. आता सांगा, हे रफा असणार र आधी आहे का त आधी आहे? सांगा तुम्ही. कित्री वाचताय का कीर्ती वाचताय? कीर्ती 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 कीर्ती. म्हणजे तुम्ही र ला आधी घेतलेला आहे, नंतर त घेतलेला आहे, मग ह्रस्व ई, आणि पुढे घेतलेला आहे व अधिक आ अधिक न अधिक अ. कीर्तिवान. शेवटचा शब्द आजचा तो म्हणजे बघा बरं, घनश्याम. हा बरोबर आहे.
का घनश्याम, हा बरोबर आहे. पहा बरं, हे 8-10 शब्द पाहिल्याच्या नंतर काही विद्यार्थ्यांचं मराठी विषयाचं स्वतःचं ज्ञान जे काही होतं त्याच्यावरचा आत्मविश्वास ढासायला लागला असेल की खरंच आपल्याला येतंय की नाही येतंय, हे किती अवघड आहे. आता तर असं होतं की बरोबर यांना सुद्धा चुकायला लागतं. म्हणतात ना की हा असतो अभ्यास. लक्षात ठेवायचं. ते म्हणतात ना की डर होना चाहिए. एका चित्रपटाला डायलॉगच आहे हॉलिडेमधला, डर होना चाहिए, ये डर देखकर मुझे बहुत अच्छा लगा. तसं असतं की एखाद्या विषयाचं गांभीर्य आपल्याला कळालं पाहिजे. नाही तर मराठी व्याकरण काय, मराठी व्याकरण, इंग्लिशच व्याकरण काय असतं, अवघड असतं. मी सांगतो तुलनेनं इंग्लिश व्याकरण सोपं आहे, मराठी व्याकरण खरंच अवघड आहे. इथून बारकावे तुम्ही तपासत चला. रिझल्ट पण त्याच्यावरच आहे. काही ठिकाणी 60 मार्काला मराठी आहे, 40 मार्काला इंग्लिश आहे, 50 मार्काला काही ठिकाणी मराठी आहे तर 30 मार्काला इंग्लिश आहे. हा तफावत दिसतो. इंग्रजीचे मार्क कमी याचा अर्थ इंग्रजी दुर्लक्ष करायचं नाही किंवा मराठीला जास्त मार्क म्हणून दिवसभर मराठीत घेऊन बसायचं असं काही नाही आहे. लक्षात ठेवायचं हे टीमवर्क असतं. विषयाचं देखील टीमवर्क चालतंय. जसं नाही का एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये पहिली इनिंग जी चालू असती, पहिल्या इनिंगचे शेवटचे 2-4 बॉल असतात तरी एखादा बॉलर येतो खेळायला, बॅट्समन असतो तो बॉलर, आणि तो येऊन शेवटचे 2 रन काढतो बघा, शेवटचे 2 रन, आणि सामनासुद्धा ते नंतर जिंकतात. तर त्या 2 रनामुळे जिंकतात असं समजा ते शेवटचे 2 रनसुद्धा आमच्यासाठी महत्त्वाचे होते. तसं एखाद्याच्या विषयाचं काय असतं त्याच्यामध्ये आपल्याला कॉपरेशन असतं, त्याचा तो सहभाग देत असतो. कोणता कोणता विषय, मराठी असो का इंग्लिश असो, हे सगळ्यांना घेऊन आपल्याला चालावं लागतं. आता जर पाहिलं तुम्ही घनश्याम का घनश्याम, काय म्हणते ना, आता तर मला पहिलंच वाटायला लागलं घनश्याम. आता एवढं सांगतो मी, 10 शब्दामध्ये एक खासियत बघा काय, 10च काय कोणत्याही शुद्ध लेखनाचं, जो शब्द आपल्याला बरोबर वाटतो तो चूक असतो. लक्षात द्या. बिना अभ्यासाचं तुला कसं काय बरोबर वाटायला लागला? परीक्षक काय तुम्हाला असा तसा वाटतो का? पेपर सेट करणारा तो पण काहीतरी विचार करूनच टाकत असेल ना. ज्याचा खरंच अभ्यास झालेला आहे, ज्याला सगळं नियम माहिती आहे, त्याचं चुकणार नाही. पण जो असाच गेला परीक्षेला, आला आणि काय आला, परत वापसही आला, गेला आणि परत वापसही आला, तसं नका करू. झालं बघा, हे तर गेलेलंच आहे. हे घनश्याम तसं नाही, घनश्याम असं आहे. आणि याचा सरळ सरळ तुम्हाला मूळ दोन्ही वेगळे करतात. घ अधिक अ अधिक न अधिक श अधिक य अधिक आ अधिक म अधिक अ. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. उद्याच्या तासाला परत आपण बाकीचेही शब्द घेऊया.